नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सराव संच क्रमांक 27 पाहत आहोत. त्यातले काही शाब्दिक उदाहरणं आपल्याला पाहिजे आहेत. जी उदाहरणं राहिलेली आहेत ती आपण सोडवून घेऊया. त्याच्यामध्ये खालील माहिती अक्षर वापरून लिहा असं प्रश्न क्रमांक 1 मध्ये म्हटलेलं आहे. इथं त्यातला प्रश्न क्रमांक 1 मधला पहिलं गणित दिलेलं आहे. एक संख्या व 3 यांची बेरीज. आता एक संख्या आणि 3 यांची बेरीज याचं आपल्याला एक समीकरण तयार करायचं आहे. ते कशा प्रकारे होतं ते आपण पाहणार आहोत. एक संख्या, आपल्याला संख्या कोणती आहे ही माहिती नाही. आपण ती संख्या अक्षर वापरायचं आहे. त्या संख्येसाठी x हे अक्षर आपण वापरूया. x आम्ही लिहिलेलं आहे इथं x. x व 3 यांची बेरीज म्हणजे हे बेरीजचं चिन्ह, बेरीज यांची बेरीज. अशा प्रकारे एक संख्या म्हणजे ही x आणि यांची बेरीज 3, म्हणजे अशा प्रकारे हे समीकरण तयार होणार आहे. याच्यामध्ये दुसरा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. एका संख्येतून 11 वजा केले तर येणारी वजाबाकी. आता एक संख्या, पहिल्यासारखंच एक संख्या आपल्याला माहिती नाही, ती संख्या आपण x मानणार आहोत. x या संख्येतून, आता x या संख्येतून म्हणजे एका संख्येतून 11 वजा केले, हे वजाबाकीचं चिन्ह आणि वजा 11 झालं समीकरण तयार. येणारी वजाबाकी जी काही असेल ती x मधून 11 वजा केले किंवा एका संख्येतून 11 वजा केले तर येणारी वजाबाकी, अशा प्रकारचं ते समीकरण लिहायचं आहे. पुढे 15 आणि एक संख्या यांचा गुणाकार. 15 लिहायचे, गुणाकार सांगितलेला आहे म्हणून गुणाकारचं चिन्ह. 15 आणि एक संख्या म्हणजे x, झालं समीकरण तयार. 15 गुणिले x बरोबर 15x असंही लिहितात, बरोबर. यांचा गुणाकार 15 आणि एक संख्या यांचा गुणाकार. पुढे चौथं गणित इथं दिलेलं आहे पहा. एका संख्येची चौपट 24 आहे. आता एक संख्या आपल्याला माहिती नाही म्हणून ती किती आपण घेतली, x. त्याची चौपट म्हणजे काय करावं लागेल, गुणिले 4 झाली चौपट. किती आहे सांगितलेलं आहे 24, बरोबर 24. एक संख्या तिची चौपट बरोबर 24, म्हणजेच 4x. x गुणिले 4 बरोबर किती येणार आहे, 4x बरोबर 24. अशा प्रकारे हे समीकरण तयार होणार आहे. अशी समीकरणं जी दिलेली आहेत सराव संच क्रमांक 27 यामध्ये प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे. तो प्रश्न क्रमांक 1 सर्वांनी वहीमध्ये सोडवायचा आहे आणि तो मला व्हॉट्सअप करायचा आहे. आता प्रश्न क्रमांक 2 त्यातला आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 2 मध्ये असं म्हटलेलं आहे. खालील समीकरणांची उकल काढण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूंना कोणती क्रिया करावी लागेल ते पहा. आता समीकरणाची उकल काढायची आहे, म्हणजेच x ची किंमत काढायची आहे. त्यासाठी दोन्ही बाजूंना कोणत्या क्रिया कराव्या लागतील हे आपल्याला पाहायचं आहे. त्यातलं पहिलं उदाहरण आपण पाहूया. पहिल्या उदाहरणामध्ये x अधिक 9 बरोबर 11. आता हे 9 जे आहेत हे घालवण्यासाठी हे 9 गेले पाहिजे, त्यावेळी फक्त x शिल्लक राहील. आपण ही उदाहरणं पाहिलेली आहेत, कशा प्रकारे सोडवायची तेही मी सांगितलेलं आहे. पण आणखी एक नवीन पद्धत याच्यासाठी आहे. समजा x अधिक 9
बरोबर 11. आपण यापूर्वी सोडवलेली गणितं x बरोबर आपण काय करत होतो, हे जे आहे धन 9 ते दुसऱ्या बाजूला पाठवतो ऋण 9 बरोबर, आणि येणारं जे काय असेल ते उत्तर काढतो आपण. x बरोबर 2 म्हणजे ही झाली उकल बरोबर. पण ही उकल आणखी दुसऱ्या पद्धतीने क्रिया जर विचारली याच्यावर कोणती क्रिया करावी लागेल, तर ती क्रिया आपल्याला इथं करायची आहे. मी तुम्हाला ती क्रिया सांगणार आहे. आता x अधिक 9. तर हे अधिक 9 घालवण्यासाठी याच्यामध्ये काय करावं लागेल, वजा 9. म्हणजे एका बाजूला जे तुम्ही क्रिया करणार आहात तीच क्रिया दुसऱ्या बाजूला सुद्धा करावी लागेल बरोबर. फक्त 9 घालवण्यासाठी आपण फक्त इथं x शिल्लक राहायला पाहिजे. म्हणजेच अधिक 9 आणि वजा 9 यांची वजाबाकी केली तर काय राहणार आहे, 0. म्हणजे x शिल्लक राहणार आहे. आणि बरोबर 11 मधून 9 गेले, खाली राहिले 2. आली ही उकल. आपण कोणती क्रिया केलेली आहे, उजव्या आणि डाव्या बाजूला इथे वजा 9 दोन्ही बाजूंना काय केलेलं आहे, दोन्ही बाजूंना वजा 9 ही संख्या घेतलेली आहे. म्हणजे कोणती क्रिया केलेली आहे, वजा 9 ही क्रिया केलेली आहे दोन्ही याच्यावरती. आता आपण दुसरं गणित पाहूया. या ठिकाणी कोणती क्रिया करावी लागेल, पहिलं जिथं अक्षर असेल, चल असेल, त्या ठिकाणीच आपल्याला बघायचं आहे. त्यावरून पटकन आपल्या लक्षात येतं की तिथं कोणती क्रिया करावी लागेल. वजा 4 आहेत, हे घालवायचे आहेत आपल्याला. तर हे घालवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अधिक 4 घ्यावं लागेल. दोन्ही बाजूमध्ये 4 आपण मिळवूया. x वजा 4 अधिक 4. पहा मी काय वाढवलेलं आहे, अधिक 4 बरोबर 9 अधिक 4. दोन्ही बाजूला मी अधिक 4 घेतलेला आहे, जेणेकरून हे वजा 4 जाणार आहे. पहा हे अधिक 4 आणि वजा 4 यांची वजाबाकी होईल, 0 शिल्लक राहील. म्हणजे शिल्लक इथं काय राहणार आहे, x बरोबर 9 आणि 4 जी बेरीज येणार आहे ती बेरीज आपल्याला लिहायची आहे. म्हणजे अशा प्रकारे हे समीकरण आपल्याला सोडवता येईल. आता 3 नंबरचं त्यातलं समीकरण दिलेलं आहे त्यांनी. याची उकल काढण्यासाठी दोन्ही बाजूंना कोणत्या क्रिया कराव्या लागतील हे आपल्याला विचारलेलं आहे. आता 8x बरोबर 24. आता हे 8 घालवायचे आहेत आपल्याला, म्हणजे x शिल्लक राहील. 8 घालवण्यासाठी हे गुणिले आहे, तर इथं आपल्याला काय करावं लागेल, भागिले बरोबर. दोन्ही बाजूला भागिले 8 करावे लागतील. दोन्ही बाजूंना भागिले 8 केले म्हणजे दोन्ही बाजूंना आपण 8ने भागूया. 8 एके 8, 8 एके 8, 8 एके 8, 8 त्रिक 24. शिल्लक आता काय राहिलेलं आहे, पहा इथं x शिल्लक राहिलेला आहे. x बरोबर या बाजूला 3 शिल्लक राहिलेले आहेत, म्हणजे उकल निघालेली आहे x बरोबर 3. आता एक शेवटचं गणित याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला. प्रश्न क्रमांक 2 मध्ये दोन्ही बाजूंना आता कोणती क्रिया करावी लागेल, जेणेकरून आपल्याला इथं फक्त x ची आपल्याला उकल काढता येईल. आता इथं भागिले आहे बरोबर. लक्षात ठेवायचं की जी क्रिया x जी क्रिया केलेली आहे त्याच्या विरुद्ध क्रिया करायची आहे. तर भागिले आहे म्हणजे भागिलेची विरुद्ध क्रिया गुणिले. x भागिले 6 गुणिले 6. पहा x 6ने भागलेलं होतं, म्हणून आपण काय केलं, त्याला दोन्ही बाजूंना 6ने गुणायचं आहे. आता 6 एके 6, 6 एके 6 शिल्लक राहिला इथं एकच. 1 आणि कोणत्याही संख्येचा गुणाकार केला तर तीच संख्या येते, म्हणून x बरोबर 6 त्रिक 18. म्हणजे अशा प्रकारे इथं उकल निघालेली आहे x बरोबर 18. म्हणजे दोन्ही बाजूंना आपण कोणती क्रिया केलेली आहे, दोन्ही बाजूंना आपण 6ने गुणलेलं आहे. अशा प्रकारची ही गणितं आहेत.